महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्या कोकणातील आहेत. तर या पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत. ओके, उत्तरेकडून दक्षिणेकडे यांचा क्रम लागलेला आहे. ओके, उत्तरेला सर्वात उत्तरेला आहे दमनगंगा, नंतर सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, कुंडलिका, शास्त्री, पाताळगंगा, काजवी, मुचकुंदी, शुक आणि सर्वात दक्षिणेला आहे तेरेखोल. ओके, त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचा हा जो क्रम आहे हा क्रम परीक्षेत विचारलेला आहे. ओके, पश्चिम वाहिनी नद्या आहेत पण त्या पठारावरील नद्या आहेत. या पठारावरील नद्या सुद्धा कोणत्या आहेत? नर्मदा आणि तापी नदी आहेत. ह्या सुद्धा काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि या पश्चिम वाहिनी नद्यांचं वैशिष्ट्य आहे की ह्या सर्व नद्या काय करतात? अरबी समुद्राला येऊन मिळतात. या पश्चिम वाहिनी नद्यांचं हे वैशिष्ट्य आहे. यामध्ये या पठारावरील नद्या ह्या सुद्धा काय आहेत? ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि यांचं वैशिष्ट्यही काय आहे की या सर्व काय आहेत? या अरबी समुद्राला येऊन मिळत असतात.